मी नारायण दत्ताराम जाधव, राहणार तळवडे, तालुका सावंतवाडी, तसेच अध्यक्ष रत्नदुर्ग खाद उत्पादक संघ, सावंतवाडी, रत्नागिरी व सिंधुदुर्ग. माझा सावंतवाडी तालुक्यात तळवडे येथे NJ ॲग्रो प्रोडक्ट प्रायव्हेट लिमिटेड ही खाद बनवण्याची तसेच रंग बनवण्याची कंपनी आहे. तसंच माझ्या कंपनीमध्ये 18/3/2025 रोजी सिंधुदुर्ग वन विभागाचे RFO, सावंतवाडीचे RFO सुहास पाटील यांनी मला त्या ठिकाणी प्रवेश करण्यासाठी लेखी पत्र दिलं. त्यानुसार मी माझ्या कंपनीमध्ये त्यांना तपासणी करण्यास दिली असता कोणताही अनधिकृत मुद्देमाल किंवा कोणताही अनधिकृत काम माझ्याकडे त्या ठिकाणी नव्हतं. तरीसुद्धा त्यांनी त्या मालाचे सॅम्पल घेतले व ते सॅम्पल आज फॉरेन्सिक लॅबमध्ये दिलेत, परंतु त्याचा अहवाल आजपर्यंत आला नाही. व त्या दुसऱ्या वेळी रागापोटी त्यांनी आपले अनधिकृत कर्मचारी घेऊन साधारण 15/9/2025 रोजी कारवाई केली. त्या कारवाईमध्ये माझ्याकडे काजू हस्क तसेच काजू हस्काचा प्लांट हे सर्व चालू होते. तसेच 2 बॉयलर होते आणि माझ्याकडे जवळ जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीचं 13/9/2025 रोजी मी खरेदी केलेलं 5 टनच्या आसपास लाकूड होतं आणि खैराचं लाकूड होतं, जे शासनाने सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये वन उपजातातून काढून ते आज कृषी माल म्हणून घोषित केलेलं आहे. त्या कृषी मालाच्या कायद्याखाली मी त्यांच्याकडून जे लायसन घेऊन खरेदी केलेलं होतं आणि तो माझा माल त्यांनी जबरदस्ती उचलून नेऊन उपरल डेपोमध्ये ठेवला. तसेच माझे 2 बॉयलर, अन्य कागद 250 साधारण ड्रम 50 किलोप्रमाणे 250 ड्रम काजू हस्काचा माल स्विच केला आणि कारखान्याला त्यांनी सील केलं. त्यानंतर 9/12/2025 रोजी शिडतुरे नावाचे अधिकारी, ज्यांना सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये फक्त 5च कारखाने तपासण्याचा वरून आदेश होता, तर त्यांनी जबरदस्ती माझ्या कारखान्यामध्ये 9 तारीखला रात्री 11 वाजता येऊन त्या ठिकाणी माझा मुलगे दोन्ही आणि बायको ह्यांना बोलवून रात्री 3 वाजेपर्यंत गेटवरती उभे करून ठेवले. कारण मी त्या दिवशी मुंबईमध्ये होतो, मी नव्हतो. मी दुसऱ्या दिवशी आलो, त्यांना दाखवलं. कोणताही आक्षेपार्थ माझ्याकडे काही मिळालेलं नसून त्यांनी जी सील लावलेलं होतं ते काढून टाकलं आणि त्यावरती आपलं सील लावलं. अशा प्रकारची त्यांनी चुकीची कारवाई केली आणि त्या कारवाईच्या विरोधात मी गणेशजी नाईक, वनमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्याजवळ तक्रार दाखल केली 23/12/2025 रोजी. त्या तक्रारीची दखल घेऊन तसेच मी माननीय प्रधान मुख्य वनसंरक्षक यांना सुद्धा तक्रार दिलेली होती. त्या अनुषंगाने 5/1/2025 रोजी मुंबई येथून नागपूर व कोल्हापूर यांना त्यांच्यावरती कारवाई करण्याचे आदेश, लेखी आदेश प्राप्त झालेले आहेत आणि त्या आदेशाप्रमाणे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. कारवाई जर झाली नाही तर मी 26/1/2026 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे कलेक्टर यांच्याजवळ उपोषणाला बसणार आहे.